गझल फुलांचं ऋतुसत्य, एपिसोड नंबर 18. अंजुम यांचं पुस्तक गझल के फूल आणि त्यांच्या या गझलांचा भावानुवाद डॉक्टर नसीम पठाण मॅडम, शोलापूर. अजब तबाही का मंजर है, लहू में डूबा हर खंजर है. अजब तबाही का मंजर है, लहू में डूबा हर खंजर है. बारिश भी है कैसी इस बार, पानी हर घर के अंदर है. बारिश भी है कैसी इस बार, पानी हर घर के अंदर है. बेघर है सब यहाँ, उजड़ी उजड़ी बस्ती में बेघर है सब यहाँ, अपना घर है. पहा, शायर म्हणतोय की काय अवस्था, काय बर्बादी झाली आहे. शब्दात व्यक्त न करण्यासारखी बर्बादी आहे. सगळीकडं असंच काहीसं गढूळ वातावरण आहे. अजब तबाही का मंजर है, सगळं काही विकोपाला गेलं आहे, सगळं काही बर्बाद झालं आहे, असंच मला या समाजाकडे बघून नक्की वाटतंय. काय आहे, प्रकार काय आहे? प्रत्येक खंजर हा रक्तात डुबलेला दिसतोय. पहा, या शायरचं दुःख, सामाजिक अवस्था बघितल्यानंतर त्याचं मन विव्हळतंय आणि तो व्यक्त होतोय तो अशा शब्दांमध्ये. पाऊस कोसळतोय, खूप पाऊस झाला, लोक आनंदित आहेत. अरे पण ज्यांच्याकडे सुविधा नाहीत त्यांना कसला आनंद. हा पाऊस इतका झाला आहे की प्रत्येक घराघरात पाणी शिरलेलं आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी बऱ्याचशा शहरांमधनं हीच अवस्था पाहिली ना. तर असंच काहीसं त्या मस्त पावसाचं वर्णन, धो धो कोसळलेल्या पावसाबद्दल त्याच्या मनातलं ते दुःख आणि त्यांनी जे डोळ्यांनी बघितलं आहे ते व्यक्त करताना हा शायर असं बोलतोय. बारिश भी क्या है इस बार, कि पाणी हर घर के अंदर है. प्रत्येक घरात पाणी शिरलेलं आहे आणि मग ते पाणी ओसरण्याची वाट बघणं, झालेलं नुकसान, घरातलं जे खाली सामान असतं ते वर ठेवण्यासाठी चाललेली धडपड, हे जी लोक ह्यातून गेली आहेत ना त्यांना हे नक्की पोळतं आणि नक्की ते त्या भावनांपर्यंत पोहोचू शकतात. अजब तबाही का मंजर, और बारिश के बारे में ऐसा कुछ कहते हुए शायर आगे जाके कहता है कि बस ये बस्ती उजड़ी उजड़ी सी है, यहाँ हर कोई बेघर है, अपना घर है. इथं प्रत्येकाला स्वतःचं घर तरी आहे, पण अवस्थाच घरांची अशी झाली आहे की ही वस्ती पूर्ण निर्मनुष्य झाल्यासारखी झाली आहे. पहा ना, घर असूनसुद्धा बेघर लोकांची जत्रा भरल्यासारखी झाली आहे. असंच काहीसं वर्णन करतायत भावानुवाद करणाऱ्या डॉक्टर नसीम एम पठाण. अंजुम यांच्या शब्दांना योग्य प्रकारे मराठीमध्ये न्याय देण्याचं हे मोठं धनुष्य पेललं आहे त्यांनी. आणि मित्रांनो, तितकंच अवघड काम की हा भावानुवाद मराठी माणसांच्या मनापर्यंत या गझलची गोडी वाढवण्यासाठी, अंजुम साहेबांचं कार्य मराठी मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवी पण धडपडतोय. म्हणूनच उच्च विद्याविभूषित डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम यांना मनोमन मी प्रणाम करतो आणि तसंच अंजुम यांच्या कार्याला, त्यांच्या या गझलच्या खजिन्याला मनोमन सॅल्यूट करतो. पाहत रहा, ऐकत रहा गझल फुलांचं ऋतुसत्य. आज आपण 18 व्हिडिओज पूर्ण केलेत या सेगमेंटमध्ये. आशा करतो ज्यांनी ज्यांनी पाहिले आहेत त्यांना गझल या प्रकाराविषयी थोडी बहुत तरी मी माहिती देऊ शकलो असं मला तरी वाटतं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये जर गझलची आवड निर्माण झाली तर मी आव्हान करेन, स्मार्टफोन सगळ्यांच्या हातात आहेत, चला कधीतरी विरंगुळा म्हणून यूट्यूबवरती जा आणि सुप्रसिद्ध गझल गायलेल्या सर्व गायकांच्या गझल ऐकण्याचा प्रयत्न करा. उर्दू शब्द आले नक्की लिहून ठेवा. गुगल इज ऑलवेज देअर. गुगलवर त्या उर्दू शब्दाचा अर्थ जाणून घ्या आणि हळूहळू तुम्हाला गझलची गोडी लागावी याच सदिच्छेसह या एपिसोडमधून चालतो. पण लवकरच 18 नंतर 19वा एपिसोड याच गझलचा उत्तरार्ध घेऊन भेटतोय तुम्हाला.